वेड भाग 19. ऑफिसमध्ये सगळ्या कलिगने मिळून एक ग्रुप बनवला होता. त्यात साईराजचा सुद्धा समावेश होता. नीनाच्या लग्नात मित्रमंडळींनी काढलेले फोटो एक एक करून त्या ग्रुपवर येत होते. श्री तो ग्रुप चाळत बसलेला. सगळ्या फोटोवरून त्याने वरचेवर एक नजर फिरवली. साईराजचा मोबाईल बाजूला ठेवायला तो जाणार तोच नीनात आणि मैथिलीच्या स्वागत समारंभामध्ये काढलेला ग्रुप फोटो डाउनलोड झाला. तो फोटो बघताच श्रीचे डोळे आपसुकच मोठे झाले. हिने याच्यासोबत लग्न केलंय? श्रीने स्वतःलाच प्रश्न केला. पुन्हा एकदा फोटो झूम करून ही मैथिलीच आहे का याची तो खात्री करून घेऊ लागला. साईला उठवायला त्याने हात पुढे केलेला, पण तोंडातून बाहेर पडणारे शब्द आणि साईजवळ नेलेला हात जागीच थांबला. मांडीवर धरलेला लॅपटॉप त्याने बाजूला सारला. साईचा मोबाईल स्वतःसोबत घेत तो रूम बाहेर पडला. पॅन्टीच्या खिशात खुपसून ठेवलेला स्वतःचा मोबाईल त्याने बाहेर काढला. त्यावरून घाबरतच कोणाला तरी त्याने नंबर फिरवला. मला आत्ताच्या आत्ता तुला भेटायचंय, कम फास्ट. रिसॉर्टच्या गेट नंबर 2 जवळ मी तुझी वाट बघत आहे. एवढं बोलून तो भरभर जीने उतरत रिसॉर्टच्या गेट नंबर 2 जवळ जाऊन उभा राहिला. काय झालं? एवढ्या रात्रीचं का बोलवलंस तू मला? महिमा तिथे येतच म्हणाल. मैथिली भेटली? श्री म्हणाला. व्हॉट? ती मोठ्यानेच ओरडली. तिचं लग्न झालंय आणि ज्याच्यासोबत तिचं लग्न झालंय तो माझ्याच हाताखाली काम करतो. श्री असं बोलताच महिमाच्या चेहऱ्यावर नाराजीचे भाव उमटले. आता काय करायचं? महिमाने गंभीर चेहऱ्यासोबतच गंभीर सुरात श्रीला विचारलं. तुला साई कसा वाटतोय? श्रीने वळणदार वाट न पकडता थेट मुद्द्यातच हात घातला. छान आहे, महिमाने सहजपणे उत्तर दिलं. मी त्या उद्देशाने नाही विचारत आहे. साई ॲज अ लाईफ पार्टनर म्हणून कसा वाटतोय तुला? श्रीने विचारलं. मी त्याला त्या अँगलने नाही बघितलंय, पण जे कोणी मुलगी त्याच्याशी लग्न करेल ती खूप लकी असेल. खूप भोळा आहे तो, महिमाने निरागसतेने उत्तर दिलं. मग तूच का ती लकी गर्ल बनत नाहीस? श्रीने विचारलं. श्री चेहऱ्यावर प्रश्नार्थी भाव आणतच ती म्हणाली. आय नो, मला साईला फक्त आणि फक्त तो इतर कोणाच्याही प्रेमात पडू शकतो आणि त्या मूर्ख मैथिलीपेक्षा खूप छान मुलगी त्याला मिळू शकते हे पटवून द्यायचं होतं, आणि या सगळ्यासाठी मी तुझी मदत घेतली. पण एक मोठा भाऊ म्हणून मी तुला सांगेल, साई इज परफेक्ट मॅरेज मटेरियल. खरंच खूप भोळा आहे तो. एकदा तू त्याचा विचार कर. आत्याला वगैरे मी समजवतो आणि साईला नाही बोलण्यासारखं काही आहेच नाही. तो पूर्णपणे सेटल आहे. श्री म्हणाला. लग्न असं जबरदस्तीने नाही रे होत, आणि एवढ्यात लग्न करण्याचा माझा विचार सुद्धा नाहीये. सगळ्यात महत्वाचं, राजला मी त्या अँगलने नाही बघितले. तू बोलतोस तसं मी त्याच्यासोबत लग्नाचा विचार केला आणि आमचं लग्न झालं, पण काही महिन्यांनी मला असं कळलं की तो त्या मुलीला विसरलाच नाहीये. तर तू समजतोयस तितकी सोपी गोष्ट नाहीये ही. कालपासून जी ऍक्टिंग आपण करतोय तशी ऍक्टिंग मला लग्न झाल्यावर नाही करायची आहे. महिमा म्हणाली. तुला त्याच्यासोबत लग्न नाही करायचं, इट्स ओके. मी तुला फोर्स नाही करणार, पण तू त्याला जाणून घेण्याचा प्रयत्न तर करूच शकतेस ना? श्रीने विचारले. म्हणजे? महिमाने न कळल्यासारखा प्रश्न विचारला. आतापर्यंत तू जे करत होतीस ते सगळं माझ्या सांगण्यावरून करत होतीस, पण आता तुला तुझं मन जे करायला सांगेल ते तू करणार आहेस. तसं पण अजून 3 दिवस आपण इथेच आहोत. या 3 दिवसात साईला घेऊन तुझा विचार बदलतो का ते बघ. मला तर वाटतं तुझा विचार नक्कीच बदलेल. श्री ओठांवर हसू आणतच तिला म्हणाल्या. महिमा स्तब्धपणे त्याच्याकडे बघतच राहिली. आता एवढा विचार करायची गरज नाही. रात्र खूप झालीये, जाऊन झोप. साईने आपल्या दोघांना एकत्र बघितलं तर पुन्हा गोंधळ होईल. प्रेमानेच तिच्या गालावरून हात फिरवतच श्री म्हणाला. होकारार्थी मान डोलवत ती त्याला हो म्हणून बोलते, पण अजूनही आहे तिथेच ती उभी असते. गो, श्री म्हणाला. श्रीला गुड नाईट बोलत ती तिथून जाऊ लागली. माही, श्रीने तिला आवाज दिला तसं मागे वळून तिने त्याच्याकडे पाहिलं. आज रात्रभर तू साईचा, आय मीन राजचा अजिबात म्हणजे अजिबात विचार करणार नाहीस, ओके? श्रीने तिला सांगितलं.
श्रीला ओके बोलतच महिमा स्वतःच्या रूममध्ये शिरली. बेडवर आडवी पडत रिसॉर्टमधून आल्यापासूनचे क्षण ती आठवू लागली. मनाला कितीही समजवलं तरी राजबद्दलचे विचार तिच्या डोक्यातून जात नव्हते. त्यात श्रीने साईराजचा विचार करायचा नाही म्हणून तिला सांगितलं असलं, त्यामुळे तर आणखीनच डोक्यात भर करत होतं. इथे श्री हळूच खोलीचा दरवाजा उघडत आत आला. साईराज अजूनही त्याच अवस्थेत झोपलेला, ज्या अवस्थेत श्रीने त्याला खोलीबाहेर पडताना पाहिलं होतं. आपण खोलीबाहेर पडल्यापासून साईराज उठलाच नाही याची खात्री श्रीला झाली. श्री त्याच्या बाजूलाच आडवा पडला तसं साईराजचा हात त्याच्या पोटावर येऊन धडकला. कुठे गेलेलास? डोळ्यांची उघडझाप करत डोळ्यांवर असणारी झोप उडवून लावतच त्याने श्रीला विचारलं. डोकं शांत करायला, श्री म्हणाला. ओके असं बोलत साईराज डोळे मिटून पुन्हा झोपला. डोळे मिटून निश्चित पडून असलेल्या साईराजकडे श्री खूप वेळ बघतच राहिला. त्याच्या डोक्यात नुसती प्रश्नमंजुषा चालू होती. श्री, साईराजने श्रीला आवाज दिला. श्रीने त्याच्याकडे पाहिलं तर डोळे मिटलेले होते त्याचे. काय झालं? श्रीने त्याला विचारलं, पण साईराज पुढे काही बोललाच नाही. काय झालं बोलशील का? श्रीने पुन्हा त्याला विचारलं, पण साईराजकडून काहीच प्रतिसाद नसला. झोपेत आहे असा विचार करून श्रीने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. रात्रभर डोक्यात चालू असणाऱ्या विचारांनी श्रीला झोप काही येत नसते. वारंवार कूस बदलत झोपण्याचा प्रयत्न तो करत असतो. इथे नवीन घरी मैथिलीची सुद्धा तशीच काहीशी अवस्था होती. नवीन घरी तिला झोपच लागत नव्हती. कूस बदलत झोपण्याचा ती प्रयत्न करत होती. पहाटे कुठे तिला झोप लागते. सकाळचे 8 वाजून जातात. नवीन सुनबाई अजून उठल्या नाहीत म्हणून निनादच्या आजीचे तिच्या नावाने चिडचिड करणं चालू होतं. स्वयंपाकघरातील वातावरण आधीच गरम, त्यात आजीने घातलेल्या धुडगुसने ते अजूनच गरम झालेलं. घरात जमलेल्या पाहुणे मंडळींना चर्चेसाठी कारण नको म्हणून निनादने मैथिलीची रूम गाठली. मैथिलीच्या चेहऱ्यावर उमटलेल्या नव्या नवरीचं तेज निनाद बघतच राहिला. ती इतकी सुंदर दिसत होती की तिने तसंच झोपून राहावं आणि आपण तिच्याकडे मन भरेस तोवर पाहावं असं काहीसं निनादचं झालं होतं. सकाळपासून 2 वेळा तरी तो तिच्या घरी डोकावून गेलेला, पण तिला झोपेतून उठवायला त्याला जमलं नाही. पण आजी तिच्यावर चिडचिड करत बसेल म्हणून त्याला आता तिला उठवावं लागणार होतं. स्वीट हार्ट, 8 वाजून गेलेत ग, प्लीज उठ. निनाद प्रेमाने तिच्या केसांवरून हात फिरवतच म्हणाला. डोळे किलकिले करतच ती त्याच्याकडे पाहू लागली. आजूबाजूला नजर फिरवत स्वतःला निनादच्या घरी पाहून घाबरतच बेडवर उठून बसली. किती वाजले म्हणाला? घाबरतच तिने निनादला विचारलं. 8:30. खरं तर माझी आजीच तुला उठवायला येणार होती. निनादने असं काही म्हणताच मैथिलीने डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहिलं. मी एवढ्या वेळ खरं तर झोपत नाही, पण मला नवीन जागी झोपच येत नव्हती. तर कधी झोप लागली कळलंच नाही मला. आय एम सॉरी. घाबरतच ती निनादला म्हणाली. इट्स ओके ग राणी, एवढं लेट चालतं म्हणजे मला पण चालतं, पण आजीला. निनाद बोलता बोलता मध्येच थांबला. चिडल्या असणार ना त्या? मी मला लवकर उठवायला तरी यायचं ना. तक्रारीच्या सुरातच ती निनादला म्हणाली. सकाळपासून 2दा मी तुझ्या खोलीत येऊन गेलो, पण तुला उठवावंसंच वाटत नव्हतं. आता आजी जास्त चिडचिड करू लागली म्हणून तुला उठवावं लागतंय मला. निनाद म्हणाला. त्यात काय एवढं, उठवायचं ना मला. तुम्ही पण ना. मैथिली केसांचा आंबोडा घालत त्यामध्ये चाप खुपसतच म्हणाली. बेडवर पसरलेली चादर नीट करायला जाणार तोच निनाद तिच्या हातून चादर काढून घेतो. हे सगळं मी करतो, तू अंघोळ उरकून घे बघू. आजी इथे आली की भूकंप होईल. निनादने असं काही म्हणताच मैथिलीच्या पोटात गोळाच आला. तिने चेहऱ्यावर आणलेले भीतीचे भाव बघून निनादला मात्र तिची मजा येत होती. मी सकाळी लवकरच उठते, मला आज खरंच जाग नाही आली. मी आजींना समजावून सांगा ना प्लीज. मैथिली निनादजवळ येत त्याचा हात पकडतच केविलवाना चेहरा करतच त्याला म्हणाली. समजवतो मी तिला, तू तुझा आवरून घे. निनाद तिला नजरेने धीर देतच म्हणाला. नक्की ना? मैथिलीने विचारली. हो गराणी, बाहेर सगळे वाट बघतात तुझी, पटकन फ्रेश होऊन ये बघू. निनाद तिच्या गालावरून प्रेमाने हात फिरवतच तिला म्हणाला. मान डोलवत ती त्याला हो म्हणाली. बॅगेतून
एक एक कपडे काढत ती बेडवर ठेवू लागला. निनाद तिच्याकडे बघतच चादरेची घडी करू लागला. एवढं कन्फ्यूज नको होस, ग्रीन साडी नेस, छान दिसेल तुला. घडी केलेली चादर व्यवस्थितपणे बेडवर ठेवतच तो म्हणाला. ती गोंधळलेल्या नजरेने त्याच्याकडे बघू लागली. खरं तर तिच्या मनात तिचं प्रश्नमंजुषा नाच करत होती. आजी यायची वाट बघतेस का? निनाद मैथिलीची मस्करी करतच म्हणाला. घाबरतच नकारार्थी मान डोलवत ती नाही म्हणाली आणि घाईघाईतच तिने बाथरूम गाठलं. ती तिथून निघून जाताच निनाद गालातल्या गालात हसू लागला. इथे श्री सुद्धा अजून अंथरुणातच असतो. सकाळी सूर्याची किरण डोळ्यांवर येऊ लागली तसं त्याने डोळे उघडले. साईराज त्याच्या बाजूला नसतो. साई, बेडवर उठून बसतच त्याने त्याला आवाज दिला. साईराज रूम मध्ये नाही हे श्रीच्या लक्षात आलं तसा अंगावर शर्ट चढवत तो रूम बाहेर पडला. सर्वत्र तो त्याला शोधू लागला. तोच त्याची नजर साईराजवर पडते. छत्रीखाली खुर्ची टाकून एकटाच बसलेला त्याला दिसला. नशीब हा इथेच आहे. सुटकेचा श्वास सोडतच श्री बोलला आणि त्याच्या जवळ जाऊ लागला. पण त्याची पावलं जागीच थांबली. कारण महिमा साईराज समोर येऊन बसली होती. त्या दोघांना एकत्र बघून श्री मनोमन खुश झाला. दोघांना एकमेकांना समजून घेण्यासाठी वेळ मिळू दे म्हणून श्री साईराजला आवाज न देता स्वतःच्या रूम मध्ये जायला निघाला. आज एकटाच? महिमाने विचारलं. लकीली, बाय द वे तुला सॉरी. आता का म्हणून नको विचारस. मी तुला सॉरी का बोलतोय याचं कारण मला तुला सांगायला काही प्रॉब्लेम नाही. पण मला माझ्या खडूस मित्राची बदनामी ऐकायला आणि करायला अजिबात आवडत नाही. फक्त इट्स ओके बोलून माझं सॉरी ऍक्सेप्ट कर. साईराज निर्विकारपणे बोलला. अजिबात नाही. महिमा हाताची घडी घालत मान थोडी ताट ठेवत ऐटीतच त्याला बोलली. बाई माणसाने एवढं कठोर वागू नये ग. तुमच्या अशा कठोर वागण्याने समोरच्याला पाप लागतं. साईराज मस्तीतच बोलला. महिमाला त्याच्या अशा बोलण्यावर हसू आले. ती खो खो हसू लागली. तिला स्वतःच्या हसण्यावर नियंत्रण करायला जमत नसतं. तिला गोड हसताना बघून साईराज तिच्यात हरवूनच गेला. खास करून तर तिच्या गालावर उमटलेली ती खळी बघण्यात. मैथिलीची छोटीशी झलक त्याला तिच्यात दिसू लागली. हळूहळू तो तिला निरखून बघू लागला. तिचे ते काळेभोर डोळे, नक्षीदार नाक, गुलाबीसर ओठ आणि चेहऱ्यावर वळवळणारे रेशमी केस जे ती वारंवार बाजूला सारत होती. एखाद्या नटीला मागे टाकेल इतकं सौंदर्य तिच्या ठासून भरलं होतं. आणि आज तिला निरखून बघितल्यावर साईराजला ते जाणवलं. अचानकपणे त्याच्या हृदयाने चाल पकडली होती. साईराज आपल्याला एकटक बघतोय हे महिमाच्या लक्षात आलं तसं तिचं हसू सुद्धा बंद झालं. जोर जोरात श्वास घेत ती साईराजकडे बघू लागली. हसून दम लागला होता तिला. हसून हसून डोळ्यातून पाणी येऊ लागलं. डोळ्यांच्या कडेवरून बोटा फिरवत ती साईराजकडे पाहू लागली. त्याच्या नजरेत बघण्यात ती सुद्धा हरवून गेली. माही, महिमाला तिची मैत्रीण आवाज देऊ लागली. तसं दोघेही त्यांना लागलेल्या तंद्रीतून बाहेर आले. नंतर भेटू, साईराज म्हणाला. माफ न करण्यासारखं मी काय केलं ते तरी सांग. माझा मित्र थोडा सायको आहे ग. प्लीज थोडं समजून घे ना. तो निरागस भाव चेहऱ्यावर आणतच म्हणाला. आपल्या मित्राबद्दल असं कोण बोलतं का राज? तो तुझी एवढी काळजी करतो, तुझ्यावर एवढं प्रेम करतोय, त्याचं तुला काहीच नाही आणि वर त्याला सायको बोलून मोकळा होतोस. माणुसकी आहे का नाही तुला? महिमा लटक्या रागातच साईराजला म्हणाली. ते तुझं बरोबर आहे, पण मी माझ्या मित्राला सायको बोलल्यावर तू काय एवढी भडकतेस? साईराजने विचारलं. असंच बोलत महिमा तिथून जाऊ लागली. माही, त्याने तिला आवाज दिला. तिने मागे वळून त्याच्याकडे पाहिलं, पण तो स्वतःच्या विचारात हरवून गेलेला. काय झालं? तिने त्याला विचारलं. माही नको, महिमाच ठीक वाटत. मी तुला महिमाच बोलेन, साईराज म्हणाला. ओके, महिमा उत्तरली. ती तुझं काल टी शर्ट खराब झालंय ना, आपण आज तुला न्यू टी शर्ट घ्यायला जाऊया? साईराजने विचारलं. इट्स ओके, ती हसतच त्याला म्हणाली. मगाशी मी जेव्हा सॉरी बोललो त्यावर हे 2 वर्ड्स ऐकायला छान वाटले असते ग. साईराज मस्तीतच म्हणाला. हे इट्स ओके त्यासाठीच आहे, महिमा म्हणाली. म्हणजे तू कठोर नाहीस तर?
साईराज हसतच तिला बोलला तसं ती सुद्धा हसू लागली. आता बाय, मग भेटू. महिमा तिथून पळ काढतच त्याला म्हणाली आणि निघून गेली. किती वाजता भेटायचं ते तरी सांग, साईराजने विचारलं. संध्याकाळी 4 वाजता इथेच भेटूया, महिमा उत्तरली. ओके, साईराज खुश होतच म्हणाला. मैत्रिणींसोबत गप्पा गोष्टी करत जाणाऱ्या महिमावरून साईराजची नजर काही हटतच नव्हती. ती दिसेनाशी होईपर्यंत तो तिच्याकडे बघतच राहिली. ती तिथून निघून जाणार, साईराज पळतच स्वतःच्या रूम मध्ये आला. दरवाजा पुढे लोटताच श्री आणि त्याची नजरानजर झाली. श्री त्याच्यावरून नजर हटवत स्वतःची बॅग भरू लागला. कुठे चाललायस? काय झालं? बॅग का भरतोयस? साईराज खूप सारे प्रश्न करतच त्याच्या समोर येऊन उभा राहिला. मी इथे येऊन खूप मोठी चूक केली असं मला वाटतंय. तू एवढं टेन्शनमध्ये असताना मी एन्जॉयमेंटचा विचार केला. आय एम सॉरी यार. माझी बॅग भरून झालीये, तुझी बॅग भरायची बाकी आहे, पटकन भरून घे. श्री बॅगेची चैन लावतच म्हणाला. आज जायचं? साईराजने गंभीर सुरातच विचारले. येस, लवकर रेडी हो, आपण निघतोय, श्री म्हणाला. आपण नाही, तू निघतोयस. मी महिमासोबत शॉपिंगला जातोय, साईराज म्हणाला. ओळख होऊन 2 दिवस नाही झालेत की ही मुलगी तुला लुटायला पण लागली. तुला माणसं ओळखायला खरंच खूप चुकतोस, श्री म्हणाला. साईराजचं श्रीच्या बोलण्याकडे लक्षच नसतं. तुझ्यासोबत बोलतोय मी, श्री साईराजच्या समोर बसतच म्हणाला. मला असं वाटत होतं मैथिली सोडून मी कोणाच्याच प्रेमात पडणार नाही, पण आज त्या महिमाला भेटून आल्यापासून ती माझ्या नजरेसमोरून जातच नाहीये, साईराज म्हणाला. प्रेमात वगैरे पडलायस की काय तिच्या? श्रीने विचारलं. मला पण असंच वाटतंय, म्हणजे थोडं थोडं असंच वाटतंय, पण मला या सगळ्यात परत नाही पडायचे. ही पण सोडून गेली तर? साईराज विचार करतच म्हणाला. महिमा तुझ्या त्या मैथिलीसारखी अजिबात नाही. कोणाबद्दल माहिती नसताना बोलत जाऊ नकोस. बोलताना जरा 10 वेळा विचार कर, श्री रागावतच म्हणाला. मी तर आज आणि आत्ताच विचार न करता बोललोय, आणि कालपासून तूच न विचार करता तिच्याबद्दल काही पण बोलत होतास, त्याचं काय? साईराजने विचारलं. ते मी रागात बोलत होतो, श्री साईराज पासून स्वतःची नजर चोरतच म्हणाला. तू कधी काय बोलशील आणि काय वागशील याचा भरोसा नाही. मी आज मुंबईला नाही येते. मी महिमाला शॉपिंगला घेऊन जातोय, म्हणजे मी तिला शब्द दिलाय तसा. हा साई बाकी कसा पण असेल, पण शब्दाचा मात्र पक्का आहे. यू नो दॅट. स्वतःची सैरभर नजर बॅडवर फिरवतच साईराज म्हणाला. काय शोधतोस? श्रीने विचारलं. मोबाईल रे, बघितला का तू? काल कुठे ठेवला तेच आठवत नाहीये. एकदा कॉल लाव बघू मोबाईलवर, साईराज डोकं खाजवतच म्हणाला. तूच लाव धर, साईराजकडे मोबाईल देतच श्री म्हणाला. स्विच ऑफ येतोय. मी तर फुल चार्जिंग केलेली यार, साईराज म्हणाला. गुड, श्री उपहासात्मक हसतच म्हणाला. शोधायला मदत कर ना, साईराज श्रीला विनवण्या करतच म्हणाला. आज 4 वाजता शॉपिंगला जाणार ना, मग हाताबरोबर स्वतःसाठी न्यू मोबाईल पण घेऊन टाक. फोन स्विच ऑफ लागतोय म्हणजे तुला तुझा मोबाईल परत मिळेल असं वाटत नाही, श्री उत्तरला. 1 मिनिट, तुला कसं माहिती मी महिमासोबत 4 वाजता शॉपिंगला जाणार आहे ते? साईराज संशयी नजर श्रीवर फिरवतच म्हणाला. साईराजने असा प्रश्न करताच श्रीचे सुद्धा डोळेच मोठे झाले. आता काय उत्तर देईल श्री साईराजला, कळेलच पुढील भागात. धन्यवाद.